केशव कॉलिंग. मी काय म्हणलं, हॅलो, हा तुमचं राहणं तिथे का ते इंडियन मटन शॉपचे दुकान पाहिलं होतं, हो तर ते तुमच्या त्याच्या मागाच ऑफिस आहे ना? हो. तर इंडियन मटन शॉप तुमचं आहे का ते? नाही माझं नाही होत. मी म्हणजे- कशाला जाईल? म्हणजे ते इंडियन मटन शॉप वाले दुसरे आहे का? ते दुसरे आहेत. माझं दुसरं आहे काम. माझं हेच काम आहे. तो ठीक आहे. तुम्ही म्हणजे ते हा ठीक आहे. राशील हा? औरंगाबाद आहे ना? हो म्हणजे लुटता ठीक. लोकांले. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. हॅलो हा हॅलो साहेब, ज्योतिष साहेब नमस्कार जी. नमस्कार. साहेब नमस्कार. समस्या अशी होती, हा आपल्या कुई तालुक्यामध्ये घर आहे, गाव आहे अच्छा चिल्ली. अच्छा तर तिथे तुम्हाला थोडस यावं लागेल. अच्छा हो, कारण मुलाचं लग्नाची तिथी पण काढायची आहे अच्छा. आणि काही दिवस झाले सध्या आपले जरा कारोबार जो आहे नाही का, हम्म. संत्र्याची झाडं वगैरे लागते, मोठे होते ना आपोआपच सत्र रात्रात पडून जाऊन राहिले. अच्छा हा, तर काय थोडं बाहेरचं धागा जे काय असेल की नाही, हा. ऍक्च्युली कुठला वास्तुदोष समजून नाही राहिलं. अच्छा मेन म्हणजे आपल्या 2 गायी आहे अच्छा. आणि एक हे बकरी आहे. हम्म. तर 2 गायी आणि बकऱ्या म्हणजे जणल्या, पाठरू किटरू चांगले आहे, अच्छा. पण गायी पाठराला दूध पिऊ देते ना आपण काढायला गेलं का गायलाच मारते. अरे हे एवढं बाहेरचं अच्छा. कोण असं साले सांगा बरं आमच्या गावातले आता. तर तुम्ही आता कुठे आहात? मी कुई सिल्ली गावला जाव. तर तुम्ही दादा एकदा इथे माझ्याकडे या. नाही, तुमच्याकडे येऊन का फायदा, मला आपल्या गावचे वातावरण दाखवायचं आहे, गावचे घर दाखवायचे आहे, आणि गाई म्हशी घेऊन तिथं गावले आधी टाकून काय म्हणजे. तुमची गोष्ट बरोबर आहे. हो. तुम्ही सगळ्यात आधी जे आहे माझी पहिले इथं येऊन भेट घेऊन घ्या. तुम्ही देव होय का आणि तुम्ही मी भेट घ्यायला तुमच्या येऊ? घरी येतो ना. आजी हो, पण मला सांगा, तुमच्या हम्म. बरोबर आहे, तुमच्या भेटाची भेट पण आली आहे, 12 ते 4 पर्यंत भेटणार तुम्ही, 7 वाजतापर्यंत तुम्हाला भेटाचे पैसे देतो आपण, तसं नाही, पण तुम्ही व्हिजिटिंगचे चार्जेस घ्या ना याचे. हो ते तर घेऊ जी, ते तो वाद तुम्हाला नाही काढाही आहे. पाठवतो, व्हिजिटिंगचे चार्जेसही देतो. फक्त मला सांगा, गायी आता जन्मल्या, गोरे दिले नाही का, पण दूध आपण काढायला गेलं काय लातच मारते. आधी ते मी तुमचं हे जे काम आहे ना, हा. हे फक्त 15 मिनिटामध्ये करू शकतो. त्याच्याबद्दल वाद नाहीये. म्हणजे तुम्ही पण दूध काही काढून दाखवाल अशा गायचं? हा गायचं दूध काढून दाखवाल का? काढून ना, काढून तो मी नाही काढणार. तुम्ही फक्त एकदा माझ्याशी इथं येऊन भेट घ्या. तुमच्याशी माझं येतो, तुमच्या तिरंगा पायाही चौकामध्ये लागतो, ऑफिस आहे. माझ्या घरच्या लोकांना घेऊन येतो. तुम्ही म्हणत होता, एकावर नारळ बी आणतो, प्रश्न तो नाहीये. अरे नारळ फाडर काही नाही लागत मला. आधी हो, पण मी गाय घेऊन कसे येऊ? गायी नाही आणायच्या, फक्त तुम्ही या. समस्या गायची ना बकरीची आहे, आणि मी येऊन का करू? का मला सांगा तुला बांधन? ये बड़ी अच्छी बात कही आप. माझी गोष्ट ऐकता का पहिले? मी आहे न्यूमरोलॉजिस्ट, हो, न्यूमरोलॉजिस्ट म्हणजे अंक ज्योतिष शास्त्री. आता ते तर दोन्हीमध्ये कुठं अंक आले? 21, 22, 23 गाय गाभण झाली, तिला वासरू दिले, कुठं अंक आले जी? तुमच्या डोक्यात नाही येऊन राहिलं भाऊ. थोडस शांत चित्तानं माझी गोष्ट ऐका. गाईले 4 हे राहते, काय राहते, स्तन राहते, तर ते स्तन मध्ये ते 4 असं काही भरलं सांगा. तुम्ही माझी गोष्ट ऐकायला तयार नाही तर मी का सांगू यार बरं सांगा सांगा, काय म्हणता? तुम्ही इथे या. तुमच्या बोटाचे पहिले मी ठसे घेईल, हो, त्याच्यावरून मला सगळं समजते. तुम्हाला कुठून का केला आहे, का कोणाचा हात आहे, कोणाचं बोट आहे, कोणाचं का आहे, गाईले का केला आहे, बैलाले का केला आहे, शेतीमध्ये झाडं काऊन नाही, हे सगळं मी हो, तुम्हाला पूर्ण लिखित लिहून सांगेन आणि त्याचे उपाय बी सांगेन. हो, पटलं मला. तर ते तुमचे जोपर्यंत मी थंबचे तुमच्या अंगठ्याचे ठसे घेत नाही, हो, हे तुमचे सगळं पटलं मला. आणि त्याच्यामध्ये एवढी क्लिअरिटी आहे हो, की जे मी म्हणीन जसं तुम्हाला सांगेन असं असं करा, हो, तसं तुम्ही केलं हो. का तुम्ही 15 दिवसानंतर पुन्हा एक विजिट करा ना मला सांगा. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? आजी साहेब तुझ्या पाया लागतो, चारीकडून माहिती आहे का, बहुत घुमलो मी, पण काय तुमचा आता नंबर भेटला मला, आणि तुमच्या ऑफिसात आलतो, पण तो ऑफिस बंद झालं, तर मग मी फोटो काढून आणला. तुमचं ऑफिस तिरंगा चौकात आहे ना? हो, बस तेवढं काम करा. पण मी काय म्हणून राहिलो, तुमच्या तिथं जाग्यावर यायची आवश्यकताच नाही काय मला. तुम्हाला समजूनच नाही राहिलं समस्या. मी सगळी तुमची समस्या समजलो. तुम्हाला काय म्हणायचं आहे? हॅलो, इंजेक्शन देतो म्हणता,
शेती माझ्या वडिलाच्या नावी आहे आणि तसं मागायला घ्या वडिलाला घेऊन यायला लागेल ना. अरे भाऊ, वडिलाले नाही घेऊन या लागत, तुमच्याच हाताच्या ठस्यावरून होते ते सगळं. कारण बापाची प्रॉपर्टी पोरालेच भेटते. अरे बाबा, तुम्हाला नाही माहित ना, 7-12 त्याच्या नावी आहे ना. आम्ही 4 भाऊ आहो ना. राहू द्या, तुम्ही फक्त इथं या एकदा. आणि बकरीचे ठसे घेऊ नका याच्यावर पायावर कागदावर. अरे बकऱ्याची नाही लागत, तुमचेच लागते फक्त एकटा थंब आमचा. अरे त्याच्यावरून मी सगळं काढू शकतो. अरे बापरे 3552 रेखा राहते थंबवर. प्रत्येक रेखेचा एक विशिष्ट प्रकारचा अंक राहते. त्याच्यावरून मी सगळं पाहून तुम्हाला इथूनच मी त्याचं कुठं काग बिघडला आहे ते तुम्हाला इथंच सांगेन. त्याचं नाव, पत्ता, ठिकाणं सर्व. म्हणजे ज्यानं करणी केली त्याची का? हो, करणीवाले नाव मला माहित आहे. हो, तर ते मी सांगेन तुम्हाला, इथंच सांगतो. तर तुम्ही इथं येऊन जा. इथं आल्यानंतर नाव भेटत मग त्याच्यावर उपाययोजना करता येईल का? त्याच्याकडून काहीच नाही करावं लागत. हे मला असं नको समजा तुम्ही का कांदा निंबू बांधते उतारा काढते ठेवायला नाही आहे. तुम्ही मी काही जड्या बुट्या तुम्हाला बोलवून देईन हरिद्वार वरून. हो, त्या जड्या बुट्याच्या तुम्ही न धूप केला का तुमच्या मागची बला पूर्ण खतम. अरे जमलं. पण मी काय म्हणतो, त्याला खतम करायचे ना आपल्याला, चौधरीला खतम करायचे ना. त्याने लावली ना मला. हे खतम करायचं नाही होत मायानं. खतम नाही करत मी कोणाला. नाही मग तुम्हाला याच्यानंतर जे आहे कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर मग मला म्हणाल तुम्ही. फौजी महाराज, देवच भेटली तुम्ही. अशी गोष्ट आहे. नाही, देवच तुम्ही भलतच काही समजून राहिले, तसलं नाहीये. आहे का नाही, निंबू बाण, गंडा बाण, अद्रक बाण, लसूण बाण. घंटा गुंटा सांगून राहिले का? हे महाराज लोकांची बोलायची पद्धत आहे का? घंटा गुंटा आजी नाही, गंडा गुंटा महाराज, तुम्ही एकदम ब्राह्मण माणसं, देव माणसं, घंटा गुंटा म्हणता का जी? अरे गंडा म्हणजे दोरा. असं होय का? काय यार, तुम्ही मराठी भाषा नाही समजत का हो? मला वाटलं तुम्ही घंटा म्हणलं. अरे घंटा नाही, गंडा म्हणून राहिलो. गंडा दोरा नाही बांधत का ते? महाराज, आपली बी एक गलती झाली. आता तुमच्याकडे खरं सांगून देतो, बकरी आपली होती, कोणाला बोकडचा चौधऱ्याचा होता. तुम्ही मजाक तर नाही करून राहिले. मी एवढं सांगून राहिलो, ट्रॅक वर चालले, मी भलत्या ट्रॅक वर आहो. हो का नाही, साला अजी माणूस कन्फ्युज होऊन गेले जी. मग अरे तुम्हाला काही कन्फ्युज करायचे नाही, हे समजून चला का तुम्ही माझ्या घरापर्यंत आले. एवढं माणसं झालो महाराज, मी कधी लाईट जाते तर मला माझ्या घरची गेली, मग बाहेर जाऊन पण सगळ्याच्या घरची गेली राहते. म्हणजे साला डोक्यात का नाही चित्र विचार येते. माझं ऐकून घ्या. तुम्ही इथं आले, तुम्हाला हा नंबर दिला ना, ज्यानं दिला असं फोटो काढला. तुम्ही इथं आले का तुमचा वनवास संपुष्टात आला समजा. वनवास संपून जाईल तुमचा. बरं, एक काम करतो, ऐकून घ्या. आता झालं गेलं, पार पडला तर एंडिंग सांगून ऐकून घ्या. काही मोठा खर्च नाहीये, 3 रुपये खर्च आहे. मी 2 गाई आणि 2 बकऱ्या घेऊन जातो. 2 मिनिटं ऐकून घ्या. आता माय बी ऐकून घ्या. मला बी बोलणारे घरचे लोक ऐकून घ्या. माझ्या बायकोले मी घेऊन कार नेतो आणि 407 मध्ये 2 बकऱ्या आणि 2 गाई बी घेऊन येतो. ऐकून घ्या. आणि त्या फक्त बकऱ्या गाडी लागेल, काही कर्ज नको. पण माझ्या घरच्या लोकांना, माझ्या वडिलांना समाधान देऊन महाराजाकडे नेलं म्हणून ऐकून वाटलं 407 मध्येच गाडी बकऱ्या गाई ठेवीन. फक्त स्थळ पाहून फक्त एकटे तुम्ही या पहिले. माया दूध काढायचं आहे का जी? बकरी गाय दूध देत नाही, तेच दूध काढतो म्हणते. येऊन जाऊन तुम्ही माझ्यावर भिडता. मी काय म्हणलं, हॅलो, तुमचं राहणं तिथे का ते इंडियन मटन शॉपचे दुकान पाहिलं होतं, ते तुमच्या त्याच्या मागायचं ऑफिस आहे ना? तर इंडियन मटन शॉप तुमचं का जी? नाही, माझं नाही. मी कशाला जाईल? म्हणजे ते इंडियन मटन शॉप वाले दुसरे आहे का? ते दुसरे आहेत. माझं दुसरं आहे काम. माझं हेच काम आहे. तुम्ही म्हणजे ते ठीक आहे, राशी बात आहे ना? म्हणजे लुटता लोकांले. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. Keshav calling.